नमस्कार मित्रांनो. माझ्याकडे डेली कस्टमर क्लायंट्स येत असतात ना, तेव्हा माझ्याकडे आल्यानंतर मी सगळ्यात आधी त्यांना विचारतो की तुमची इन्कम काय आहे, प्रॉपर्टी डॉक्युमेंट, त्याच्यानंतर त्यांचे सिव्हिल है ना. म्हणजे मी त्यातलं पूर्ण डिटेल्स काढूनच त्याला सांगतो किंवा पुढचं जो ॲडवाईस असेल ती त्याला देतो समजा. पण कधी कधी काय होतं ना, बऱ्याचशा लोकांना मी जे खरं बोलतो ना ते कधी कधी पचत नाही का काय ते मला कळत नाही. कारण होतं काय ना, मी त्यांचं सगळं चेक केल्यानंतर मला लक्षात येतं की याचं कुठं प्रॉब्लेम आहे आणि मी त्यांना ते प्रॉब्लेम पण समजून देतो आणि त्याचं सोल्युशन पण देतो. पण काही त्यांना ते कळत नाही. ते काय करतात, बाहेर मार्केटमध्ये जातात. मग बाहेर तर मार्केटमध्ये 100 लोक फिरतात माझ्यासारखे काम करणारे, पण क्लिअर बोलणारे आणि एकदम शब्दाला टिकणार तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये भेटणार नाही. हो, मला असं सांगतील की तुमचं काम 100% करून मिळेल असं, आणि लगेच मग तुम्ही 100% ऐकताच तुम्ही त्यांना 10, 20, 15,000, 50,000 काय असेल ते ॲडव्हान्स देऊन मोकळे होतात. मग 2-4 दिवसानंतर, 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर त्या भाऊचा काही कॉल येत नाही, त्यांना काही मेसेज येत नाही, तो कॉल रिसिव्ह बी नाही करत. मग सांगतो की भाऊ तुमचा असा प्रॉब्लेम आहे, तुमचा तसा प्रॉब्लेम आहे. बरं, पैसे दिले बरं त्यांनी 20-30,000 रुपये. नंतर मग हे प्रश्न काढतात. आता मला सांगा, हेच कारण तर मी तुम्हाला आले जे सांगितलं ना, मग काही काही गोष्टी पचवायला शिका ना तुम्ही. काहीतरी गोष्ट समजून घेत जा ना. मी जर नाही म्हणत असेल तर त्याच्यामागे काहीतरी कारण असेल ना. आणि राहिला विषय ॲडजस्टमेंटचं, जर होत असलं तर मी पण करणारच आहे ना. मला नको आहेत का पैसे? प्रत्येकजण हा 2 पैशासाठी काम करतो ना. पण मी प्रॉपरली सांगतो होणार आहे की नाही होणार आहे. पण ते काही त्यांना पटत नाही ते माझ्या गोष्टी. मग ते फसल्यानंतर बाहेर कुठल्या तरी एजंटकडे ते फसल्यानंतर पैसे दिल्यानंतर ते 2-3 महिन्यानंतर माझ्याकडे परत येतात. मग याच्यात आता मला सांगायची चुकी कोणाची? तुम्ही जेव्हा माझ्याकडे आले की तुम्हाला त्याच गोष्टी सांगितल्या होत्या की हे हे तुम्हाला अडचण आहे, पण तुम्ही बाहेर जाऊन अडकलेच ना. त्यासाठी म्हणतो की जर मी काहीतरी सांगत असेल तर त्या कारणामुळे तुमचं लोन होत असलं तर मलाही 2 पैसे भेटतात. त्याच्यामुळे असं तुम्हाला कोणी म्हणत असेल की मी तुमचं काम 100% करून देतो, असं तर बँकिंग सेक्टरमध्ये कोणी म्हणणारच नाही. 100% कोणी गॅरंटी देणार नाही. मॅनेजर काय, त्यांचं एरिया मॅनेजर, हेड, बिझनेस हेडसुद्धा असं गॅरंटी नाही देऊ शकत की सर तुमचं काम होईल म्हणून. ठीक आहे. तर बाहेर कृपया कुठेही अशा कुठल्या एजंटला ॲडव्हान्समध्ये पैसे देऊ नका. आधी तुमची प्रोफाईल समजून घ्या, लोन कसं मिळतं ती प्रोसेस पण समजून घ्या. तर तुम्ही कुठे फसणार नाही. मी काय तर तुमचं वेळ आणि तुमचा खर्च दोन्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो.